योहानाचे पहिले पत्र याचा 5 अध्याय 14 वचन. आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे की जे काही आपली प्रार्थना आहे, जे काही आपलं मागणं आहे, म्हणणं आहे, ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे असलं पाहिजे. होय माझ्या बहीण भावांनो, आपल्या प्रार्थनेमध्ये आपण नेहमी हे म्हणलं पाहिजे की देवा, तुझी इच्छा काय आहे ते आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे प्रार्थना करू तेव्हाच परमेश्वर आपली काय ती प्रार्थना ऐकतो आणि त्याचं उत्तर आपल्याला तो नक्कीच देतो. पण बरेच जण आपण पाहतो माझ्या बहीण भावांनो की काय करतात, ते व्यर्थ बडबड करतात. परमेश्वराचं वचन एका ठिकाणी असंही सांगतं की परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. तर काय करा म्हणते वचन की तुम्ही मोजक्या शब्दात परमेश्वराला भावेल, परमेश्वराला आवडेल अशीच आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रत्येक एक शब्द आपल्या मुखातनं निघणारा हा काय आहे? प्रार्थनाचा आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपल्या मनाचे शब्द, मनाची प्रार्थना न करता परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण परमेश्वर काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे आणि तो आपल्याला उत्तमात उत्तम वाटा देणार आहे. तो कधीही आपल्याला सर्वसाधारण गोष्टी देऊ पाहत नाही माझ्या बहीण भावांनो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वराचं जे काही नियोजन आपल्या जीवनामध्ये आहे किंवा त्यांनी जे आपल्याला आईच्या गर्भात रचण्याआधीपासून ओळखणारा परमेश्वर आहे, तर नक्कीच त्याची काही योजना आपल्या जीवनामध्ये असेलच. त्यामुळे आपण प्रार्थनेमध्ये हे मागितलं पाहिजे की देवा, जे काही तुझी योजना आमच्या जीवनात आहे ते तू पूर्ण करून घे आणि तुझ्या राज्याच्या वाढीमध्ये आमचा उपयोग करून घे. आम्हाला तुझ्या राज्यात, तुझ्या सानिध्यामध्ये वाढव म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे माझ्या बहीण भावांनो. नाही तर बरेच जण प्रार्थना याचा अर्थ असा नाही की फक्त गाडी, बंगला, पैसा, सोनं, चांदी हेच. बऱ्याच जणांची प्रार्थना हेच असते की त्यांना आवश्यकता काय आहे किंवा त्यांच्याकडे म्हणजे शेजाऱ्याकडे आहे तर माझ्याकडे राहावं ह्या भावनेद्वारे किंवा इतर कसलंही कारण असू द्या, पण त्यांची प्रार्थनाच ही असते की मला हे मिळू दे, ते मिळू दे. पण आपण कधीच असं नाही केलं पाहिजे माझ्या प्रियांनो. फक्त आणि फक्त परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनात आपण पूर्ण करू दे म्हणून प्रार्थना केली पाहिजे. कारण तो महान असा परमेश्वर आहे. त्याने आपल्याला आईच्या उदरात रचण्याआधीपासून ओळखलेला आहे आणि आपल्या काय गरजा आहेत त्या परमेश्वराला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहेत. म्हणून आपण वेगळं देवाला सांगण्याची कसलीच गरज किंवा आवश्यकता नाही माझ्या बहीण भावांनो. म्हणून सदैव आपण प्रार्थनेमध्ये की तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे देवा. मग जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो तेव्हा आपण विश्वासही ठेवला पाहिजे की देवबापाने ती प्रार्थना ऐकली आहे, ग्रहण केली आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला यस आणि आमेनमध्येच येणार आहे. होय, तर आजपासून आपण आपली प्रार्थना जर चुकीच्या पद्धतीने करत असाल तर नक्कीच माझा विश्वास आहे की या वचनाद्वारे तुमच्या जीवनात परमेश्वर कार्य करेल आणि तुम्हीसुद्धा योग्य रीतीने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणार. यस, आपण या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या देवा. हो परमेश्वरा, आजच्या दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा की आजचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तुझा दया, तुझी करुणा, तुझा अनुग्रह आमच्यावरती एवढा आहे माझ्या देवा की तू या जिवंताच्या भूमीमध्ये आम्हाला सुरक्षित ठेवलंस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो प्रभूजी, जेव्हा आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे मागू परमेश्वरा तेव्हाच तू आमचं ऐकणार आहेस माझ्या राजा. हो प्रभूजी, आम्हा प्रत्येक बहीण भावाला तू आशीर्वादित कर माझ्या राजा. माझ्या पूर्ण यूट्यूबच्या परिवाराला तू आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. त्यांच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा आहेत माझ्या परमेश्वरा, त्यांच्या जीवनात तुझी योजना, तुझी इच्छा पूर्ण करून घे माझ्या राजा. त्यांचा प्रत्येकाचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे माझ्या राजा. हो प्रभूजी,
कारण पीक भरपूर आहे, मजदूर कमी आहेत माझ्या देवा. हो माझ्या राजा, कष्टकरी थोडे आहेत म्हणून तुझं वचन सांगतं बाप्पा. तर आम्हाला तू ते कष्टकरी होण्यास सहायता आणि मदत कर. आम्ही ते पीक योग्य रीतीनं काढावं यासाठी तू सहायता आणि मदत कर. आमचा उपयोग तू करून घे माझ्या देवा. आमचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे माझ्या राज्या. हो प्रभूजी, तू असं केलंच म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी आजारी आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला स्पर्श कर माझ्या बाप्पा. त्यांचा त्रास, त्यांचा आजार हे तू जाणतोस माझ्या राजा. त्या प्रत्येक एकाला तू छंगाई छुटकारा दे माझ्या बाप्पा. होऊ दे माझ्या राजा, मोठ्या साक्ष आणि गवाई येण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. अनेक आत्मे वाचवल्या जावं यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो प्रभूजी, तू ही प्रार्थना ऐकून याचं उत्तर यस आणि आमीनमध्ये देणार आहेस म्हणून मी विश्वासाने रिसीव्ह करते माझ्या राजा. हो बाप्पा, तसेच मी जे कोणी कर्जबाजारी आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला स्पर्श कर. त्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम तू जाणतोस माझ्या देवा. त्यांना आशीर्वादित कर. त्यांना त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. त्यांचे मार्ग तू मोकळे कर. त्यांच्या ज्या काही जगी कर्ज आहेत माझ्या देवा, ते तुझ्या स्वर्गीय भांडारातनं तू पूर्ण करून घे माझ्या राजा. हो प्रभूजी, जे कोणी बहीण भावाला नोकरी नाही माझ्या राजा, त्यांना योग्य रीतीने तू त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना जॉब देऊन तू ब्लेस कर माझ्या परमेश्वरा. त्यांची ती सुद्धा उणीव तू दूर करत आहेस म्हणून मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ज्यांचे बिझनेस लॉसमध्ये जात आहेत माझ्या प्रभू, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर. त्यांचे मार्ग तू मोकळे कर परमेश्वरा. कुठल्याही अडचणीमध्ये ते अडकले असतील त्यांना तू त्याच्यातनं मुक्त कर माझ्या देवा. हो दे परमेश्वरा, तुझ्या नावाचा गौरव केला जाण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. जे कोणी माझे बहीण भाऊ ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या देवा, मग ते दारूचं असू दे किंवा मोबाईलचे किंवा इतर कुठलंही वाईट व्यसन असू दे, वाईट संगती असू दे, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांच्या त्या वाईट संगतीतनं त्यांना बाहेर पडण्यास तू सहाय्याने मदत कर. त्यांचे जीवन तू बदल माझ्या देवा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या परमेश्वरा. तू जिवंत असा देव आहेस म्हणून त्यांना जाणीव होऊ दे माझ्या राजा. त्यांच्या जीवनात तो कार्य कर माझ्या पप्पा. हो माझ्या राजा, तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर यस आणि आमीनमध्ये देत आहेस. माझी प्रार्थना तू ऐकली आहेस म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या राजा. हो बापा, कारण त्या योग्यतेचा फक्त तूच आहेस माझ्या राजा. त्यामुळे तुला धन्यवादाची भेट देते माझ्या परमेश्वरा. इथून पुढील आम्हा सर्वांचे जीवन वेळ काळ मी तुझ्या अधीन स्वाधीन करून ही छोटीशी प्रार्थना माझा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल and thank you so much.